गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. आता सकाळ झाली आणि डोळे सुजल्यासारखे वाटत असतील कारण का काल झोप नाही झाली. काल उशिरा पण आलो, त्यानंतर परत सकाळी लवकर उठून यांचा टिफिन होता. तरी मम्मींनी सकाळ उठून भाजी करून ठेवली होती. सो मला पोळ्याच करायच्या होत्या आणि त्यानंतर त्यांनी जाऊन द्यायचं होतं. सो मी एवढंच केलं आहे. पण आता उशीर पण झाला आहे. सो आता नाश्ता करून घेऊन नाश्त्याला मी परत आता चहा खाली खाणार आहे. एवढा आनंद का होत असेल मला माहिती आहे का. मी ना जास्त खात नाही कारण घरातले स्ट्रिक्टली मला मना करतात की खाऊ नको, कारण का मला खूप जास्त त्रास होतो त्या गोष्टीने. ॲसिडिटी होते, नंतर माझे हाडं वगैरे खूप दुखतात. सो त्यामुळे मला टोटल रिस्ट्रिक्टेड ह्या गोष्टी की खाऊ नको. प्लस मला डॉक्टरांनी पण सांगितलं की खाऊ नको म्हणून. पण एक थोडीशी जिभी चोचले म्हणून मी थोडंसंच खाते, जास्त नाही. सो ही डिमांड ते कधीतरी म्हणजे पूर्ण करतात. सो खायला काही हरकत नाही असं मला वाटतं. सो चला, मी आता चहा गरम करून घेते आणि मग नाश्ता करून घेते आधी. सो आत्ता जस्ट आवरून झालं आहे आणि तेवढ्यात कळलं की घरी थोडीशी सर लोक येणार आहेत थोडंसं कामानिमित्त. सो आता त्याच्यासाठीच आवर चालू आहे. हॉल वगैरे सगळं आवरून झालं आहे, सगळं झालं. आता फक्त थोडंसं बाकी आहे, मला पण थोडंसं टचअप बाकी आहे. सो थोडंसं रेडी होऊन घेते मी पण, म्हणजे तेवढं जर ते आले तर मग त्यांच्यासमोर असं गबळासारखं नको उभं राहायला मला. चला, आज मस्त उसळ आणि चपातीचा बेत आहे जेवणामध्ये. सो आधी जेवण करून घेते आणि कारण का माझे अजून शॉर्ट्स बाकी आहे एडिट करायचं आहे. त्यानंतर भरपूर अशा गोष्टी आहे ज्या अजून एडिट करायच्या बाकी आहे. तर लवकरात लवकर मला पोस्ट करायच्या. आज ब्लॉग तर आपला 6 वाजता पोस्ट होत असतो, तुम्हाला माहीत असेल. तर जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर तुम्हाला माहीत असेल की कंप्लीट 6 वाजता संध्याकाळी आपला ब्लॉग अपलोड होतो. त्यानंतर आता मला शॉर्ट्स अपलोड करायचे, ते मी दुपारचंच करेन, मी संध्याकाळचे शॉर्ट्स अपलोड नाही करत. सो अजून शॉर्ट्स मला एडिट करायची बाकी आहे. जी काल मी ना इन्स्टंट आप्पे बनवले होते, इतके सुपर क्लासिक झाले होते. सो त्याचे पण शॉर्ट्स टाकायचे बाकी आहे, ते अजून टाकलेले नाही कारण का सकाळपासून घरातलंच काम चालू होतं. सो आता कुठे जाऊन मी स्टेबल होते झोपेतनं बाहेर येते आहे कारण का अजून मला एडिट करायची. आणि अजून एक गोष्ट आहे जी मी सांगेन व्हिडिओच्या एंडपर्यंत, ती करूच आपण, कारण का मी भरपूरशा तिच्या म्हणजे त्या गोष्टीबद्दलच्या व्हिडिओ बघितल्या. म्हटलं आपणही एकदा ट्राय करावं घरी काहीतरी नवीन आहे. सो ते पण एक ट्राय करायचं आहे. सो आता आधी जेवण करून घेते. आणि तुम्ही घरात बसली होते, एडिट करत होते, आपला शॉर्ट्स आताच अपलोड झाला आणि बाहेर येऊन बघते इतका बाहेर पाऊस चालू आहे. आता मी ना आपली जी शॉर्ट होती याची अप्पमची, ती मी अपलोड केली आहे आणि आय होप तुम्ही ती बघितली असेल तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली आणि तुम्ही जर ट्राय केले असेल तर नक्कीच मला कॉमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ती रेसिपी कशी वाटली. मी फर्स्ट टाईम केली, पण मला मी जसं सांगते तुम्हाला तर चांगली होती, मला आवडली ती. म्हणजे इन्स्टंट होणारी आहे 20-1 मिनटामध्येच. सो नक्की एकदा ट्राय करा. सो आता मी आपला व्लॉग एडिट करायला बसते. एक काम झालं तर परत दुसरं एक आहे, ते करून घेते आणि त्यानंतर आपली ब्लॉग पण अपलोड होईल. सो त्याआधी तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक शेअर म्हणजे आधी सबस्क्राईब तर करून ठेवा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर मग लाईक आणि शेअर जरूर करा. 2 hours later. सो गुड इव्हनिंग गाईज. आता मस्त संध्याकाळ झाली आहे, चहा वगैरे सगळा घेऊन झाला आहे, रिलॅक्स होऊन झालं आहे माझं. त्यानंतर आपला ब्लॉग पण अपलोड करून झाला जर तुम्ही बघितला असेल तर आता मी लागली आहे स्वयंपाकाला. आता मी ऑलरेडी कुकर लावून दिला आहे, तुम्ही शिट्टी ऐकलीच असेल. तो कुकर लावला आहे, आता फक्त भेंडी चिरते आणि भाकर. सो आजचा आपला मेन्यू आहे आणि आता उशीरच होत चालला आहे कारण का थोडंसं ब्लॉग पण आपल्याला अपलोड करायचं असतं. ब्लॉग अपलोडिंगला लावला, मग त्यामध्ये थोडासा एरर आला, परत तो सॉल्व केला, मग परत तो अपलोड केला, त्यामुळे खूप जास्त वेळ झाला. सो मी आता लागली आहे जस्ट स्वयंपाकासाठी. सो आता तो आटपून घेते लवकरात लवकर कारण का हे आता येतच असतील. सो आजचा सिंपल मेन्यू आणि आज मी नवीन पद्धतीने भेंडी करणार आहे. सो माझा विचार चालू की मी तुमच्यासोबत शेअर करावं.
विचार चालू आहे की करावी शेअर, तर बघूया जर जमलं तर मी करेल शेअर. तुम्ही अशी काही मसाला भेंडी केली आहे. जस्ट भेंडी आहे ना 2 भागांमध्ये कापली. त्यानंतर आधी भेंडी आणि लसूण जो आहे ना तो परतला तेलामध्ये चांगला. आणि मी भेंडी अर्धी परतली ना, मग त्यामध्ये जो कूट होता कूटमध्ये थोडंसं हळद, लाल तिखट आणि हे टाकलं मीठ चवीनुसार. ते एकत्र मिक्स करून त्यामध्ये अशी वरतून टाकली आणि थोडंसं स्टर करायचं ज्याच्यावर फ्राय होत नाही तोपर्यंत. आणि इट्स रेडी. आता वरणाला फोडणी देऊन घेते. कुकर ठंडा झाला है. इधर है हमारी प्लेट लग चुकी है. ये है हमारे प्यारे खिले खिले राइस, साथ में है भिंडी की सब्ज़ी, और इधर है दाल, और इधर है भाकरी. सो कसा वाटला मला आजचा मेन्यू. तर आता स्वयंपाक झाला आहे करून. हे पण आलेत. आता फक्त जेवायला बसायचं. चला मग तर जेवण करून घेऊ. आणि जी गोष्ट मी सकाळी सांगितली होती जी करायची एक्सपेरिमेंट करायचं आपल्याला, तर जेवण करून झाल्यानंतर मी करूयात. बघा त्याचा इफेक्ट किती पडतो. सगळं आवरून झालं, जेवण वगैरे सगळं झालं आहे, आटोपलं. सो आता म्हटलं की ती गोष्ट करावी. मी सकाळपासून तुम्हाला त्याच्यावरती होल्ड ठेवलं होतं की ही गोष्ट करायची म्हणून. सो मी अमृत कौरचा एक व्हिडिओ पाहिलेला होता. त्यात तिने सांगितलं की तिच्या म्हणजे ग्लोई स्किनचं सिक्रेट काय आहे, किंवा तिने टॅनिंग कसं रिमूव्ह केलं जेव्हा ती शूट करत होती तेव्हा. सो म्हटलं आपण पण ती गोष्ट ट्राय केली पाहिजे. सो म्हटलं की ठीक आहे आपण आता ती गोष्ट ट्राय करूयात. सो म्हटलं की आहे आपल्याकडे सगळे इन्ग्रेडियंट, फक्त एक स्किप झाला आहे. पण ठीक आहे त्याचा काय एवढा फरक पडतही असेल, पण ती आता आपल्याकडे अवेलेबल नाही आहे. पण ती करायची आजच आहे आपल्याला, कारण का उद्या माझा हेअर वॉश डे आहे आणि आत्ताच केस चंपी झालेत. सो हीच आता चांगली वेळ आहे की आपण तो मास्क काही जो असेल तो एक्सपेरिमेंट करावा. तर चला. आणि बाय द वे त्या मास्कचं नाव आहे कोरा टर्मरिक मास्क. ती असं बोलते आहे, पण बघात काय तो. माझ्या ना डोळ्यात काहीतरी गेलं, इतकं फटफट करते ते डोळा माझं पूर्ण. आधी हळद, खूप कमी हळद घेऊ. खोलून आणावं लागेल. नको. मी असं पाहिलं की जी हळद आहे ती आपल्याला पूर्ण काळी करून घ्यायची आहे. सो मला फक्त एक्सपेरिमेंट करायचं आहे म्हणून मी ती घेते थोडीशी. जर मला आवडलाच ते स्क्रब तर मी जास्त घेईल. ओके. आधीच मी हळदीसोबत खूप जास्त एक्सपेरिमेंट करून घालते. आता हळद घ्यायची सुद्धा भीती वाटते. मी एवढी हळद घेतली आहे. थोडीशी वाचून घेते. यांनी जर लावला मास्क तर नको. ठीक आहे एवढं घे. आता ती पूर्ण काळी करायची आपल्याला, तोपर्यंत हलवायची आहे. आणि त्यामध्ये काय काय ॲड करायचं आहे तेच विसरले मी फर्स्ट टाइम बघते की हळदीचा पण ठसका उठतो. डायरेक्ट मशेरीसारखी झाली ती. ओघात आता एक छोट्याशा बाउलमध्ये काढू. मला खूप जास्त गिम्बलची गरज आहे. तो एकतर ट्रायपॉड खूप जास्त मोठा आहे, तो प्रत्येक वेळी इकडे तिकडे मिरवणं शक्य होत नाही. सो बघू आता. मी ठरवते की घेऊन टाकूयात आपण एखादा गिम्बल, कारण किचन ओट्यावरती इकडे तिकडं प्लेस करायला तो इझी पडेल. पण जाऊ तर लेट इट बी. आधी आपण मास्कचं काम करून घेऊ. मी काल यांना सांगितलं होतं येताना हनी घेऊन ना, सो ते घेऊन आलेत. आपण त्यामध्ये एक छोटंसं कॉफी सॅशेट पण टाकू असं मला वाटतं, कारण की तिने टाकलं होतं की माहीत नाही. आपण टाकूया आहे तर.
मी जस्ट हे काढायला घेतलं, म्हणजे हळद काढली आणि हे बघा ना किती छान दिसतंय. नाईस. सो आता मी हे घेतलं आहे, तर हनी टाकू आणि हे थोडंसं मिक्स करू. ॲक्च्युली हा मी मास्क ना मम्मी खाली चक्करला गेला त्यानंतर बनवला आहे, कारण का मी आधीच जे वॉटर मॅजिक होतं तेव्हाच मी खूप जास्त हळद पूर्ण वाया घालवली होती. सो आता माझी हिंमत होत नव्हती की त्यांना सांगावं की मी असं काहीतरी करते हळदीपासून. सो त्या नसल्याचा फायदा मी उचलला आहे थोडासा. पण बघूयात, जर याचा इफेक्ट जर मला चांगला पडला सो मी घरात पण थोडंसं रिकमेंड करेल की ट्राय करा म्हणून. चला लावून घेऊ. मी खरं सांगते, हा मास्क डायरेक्ट मशिरीसारखा फील देतोय मला, वास. ते काय बोलले, 5 मिनिट स्क्रब आणि 10 मिनटं मास्क. नाकातच गेली. लिटरली माझ्या तोंडामध्ये मशिरी गेल्यासारखा फील झाला आहे. आताच थुंकून आली आहे. जळजळतं थोडंसं, मी स्क्रब केलं आहे म्हणून असेल. पण 5 मिनटं स्क्रब केलं आहे आणि आता 10 मिनटं ठेवूयात. आता थोडंसं उरलं हे, थोडंसं आता काहीतरी करावं लागेल याचं. मी आता यांना विचारते लावता का म्हणून. जर ते हो बोलले तर मग त्यांना पण लावून देऊ. पाहिजे मी लिटरली सांगते, मी एवढं लावलं आहे मे बी ते गळतं आहे पूर्ण. माझ्या तोंडात जातं आहे ते. आता जर मम्मी आणि दादाच्या घरात असते ना, खूप हसले असते. मी ना यांना पण लावलं आहे, यांचं लक्ष नाही आहे. सो यांचं लक्ष नाही आहे आपल्याकडे. सो जाऊन त्यांचे एक मोमेंट कॅप्चर करूयात आपण. बघूयात आता, वेट करूयात किती इफेक्ट पडतो त्याचा. फॅन लावते, फॅन सुकेल लवकर. मी ना आधी हे असले खूप मास्क यूज केलेले. ते होतात ना कोविडमध्ये तर खूप जास्त. मग बेसनच घे, त्यानंतर कॉफी स्क्रब, त्यानंतर हळद, त्यानंतर शुगर आणि कॉफी फक्त, त्यात लिंबू हे ते सगळं ट्राय करून झालं आहे माझं तेव्हाच. पण आता त्यानंतर आहे ना माझी स्किन आहे ना, ही जी फोरहेड आहे माहीत नाही कशाने सन एक्सपोजर वगैरे असेल, पण त्याच्याने खूप जास्त टॅन झाली होती. माझं इथून ॲब्रोच्या खालनं इथपर्यंत नाहीच आहे, पण माझं हाटी पोर्शन टॅन आहे खूप. सो बघू याच्यानं जर गेलं तर वेल अँड गुड आहे माझ्यासाठी तरी. A few minutes later. आता बराच वेळ मी ठेवला आहे मास्क आणि हे सुकलं आहे पण पूर्ण. सो जास्त अजून सुकवण्यात येतं आपण आता तो धुवून टाकू, कारण का 10-15 मिनटात ऑलरेडी मला धुवून म्हणजे ठेवून झाले. सो त्यानंतर बघूयात की कसा इफेक्ट होतं स्किनवरती. मी तर खूप एक्सायटेड आहे बघायला. चला गाईज, इज टोटली वर्थ इट. इट्स वर्थ इट. खूप जास्त छान आहे. खूप प्लम्पी स्किन झाली आहे आणि स्किन टोन एकदम छान वाटतोय, म्हणजे बेस्ट. म्हणजे मी आत्तापर्यंत जेवढे होम रेमेडीज केले त्यामध्ये मला हा खूप जास्त आवडला आहे. सो मी सुद्धा रिकमेंड करेन की नक्की ट्राय करा हा. चला आता आपलं मास्क तर लावून झालं आहे, आता स्किन केअर करून घेऊ. ऑल टाईम फेवरेट
तर बघा यांना पण लावायला दिला मी कसा त्यांच्यावरती इफेक्ट झाला. मला तो खूप जास्त आवडला, लिटरली तो खूप जास्त आवडला. म्हणजे मला वाटलं नव्हतं की ते एवढं इफेक्ट करेल. पण केलं त्याने वर्क. I'm loving it. केस पण चिपचिप नाही झाले माझे ऑलरेडी. केसांना म्हणजे आता तेल सुटलंच आहे म्हणून, पण आहे वरती ते. मला खूप जास्त आवडलं. तो काय आता वेळ झाली आपला ब्लॉग एंड करण्याची. आय होप सुद्धा तुम्ही आपला आजचा ब्लॉग एन्जॉय केला असेल आणि साथ आपण जे काय ट्राय केलं ते सुद्धा एन्जॉय केलं असेल. परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. आणि हां, आपण आपला फेस चॅलेंजचा पण 6वा दिवस हा जो आहे तो कंप्लीट केला आहे. मे बी काल 6वा झाला, आजचा 7वा वगैरे असेल. आता मला पण एवढं आठवत नाही, पण आपण कंटिन्युअसली करतो आहे आणि मला त्याचा खूप जास्त आनंद होतो. आणि आपल्याला अजूनही न्यू जे सबस्क्रायबर आहेत ते थोडे काय होईना, एक का होईना आपल्याला ॲड होत चाललेत. असाच तुमचा प्रेम सपोर्ट काय माझ्यासोबत असू द्या. परत भेटूया एक्साइटिंग व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.